नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतोय थोडा वेगळा विषय घेतोय, मोहाची शेती, मधुका इंडिका. एका हेक्टरचं साधारण आपण हा अंदाज बांधलेला आहे. एका हेक्टरमध्ये साधारण 8 मीटर बाय 8 मीटरवर जर कधी आपण लागवड केली तर 175 झाडं बसतात. आणि थोडक्यात हा रिटायरमेंट प्लांट आहे असं समजायचं, कारण याचं उत्पन्न तुम्हाला 7-8 वर्षानंतर सुरू होणार आहे. 7-8 वर्षामध्ये ह्या झाडाची वाढ चांगली होईल, त्याच्यानंतर त्याला फुलं सुरू होतील आणि फळं सुरू होतील. तर 175 झाडापासून आपल्याला 2 ते 3 टन सुकवलेली फुलं मिळतात. आणि ते मार्केटमध्ये जर कधी विकली तर त्याचा दर आहे साधारण 30 ते 50 रुपये किलो. पण त्यापासून जाम, केक, लाडू, काही भाजीत वापरणं असे जर कधी वेगळे आणखी आपण काही प्रॉडक्ट केलेत तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला चांगलं मिळू शकतं. दुसरी गोष्ट, टोळंबी. ही फुलं साधारण सकाळी 6 ते 8-9च्या दरम्यान ही गोळा करायची असतात. त्याला लागलेली ही फुलं झाडावरून खाली गळतात. ही लागलेली थोडीशी माती झटकून साफसूफ करून उन्हात ती वाळून आपण ठेवू शकतो. ते साधारण फुलाचा पिरियड आहे मार्च-एप्रिलच्या दरम्यान याला फुलं येतात. मे-जूनच्या दरम्यान याला बी येतं, त्याला आपण टोळंबी म्हटलं जातं याच्यामध्ये. आता ही मोहाची लागवड करायचं प्रयोजन असं की आपण सध्या जे आहे, एक तर पाम ऑइल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा हे वापरतो. आणि याच्यामध्ये हे जेनेटिकली ह्या डेव्हलप केलेल्या हायब्रिड जाती आहेत. आणि हायब्रिड जाती असल्यामुळे याच्यावर मग कीड वगैरे त्याच्यावर आपण जे काही केमिकल स्प्रे घेतो ते मोहाच्या झाडावर त्याची गरज नाही आहे. त्यामुळे हे केमिकल म्हणजे याच्यामध्ये आपण याला ऑर्गॅनिक हा म्हणू शकतो. आणि मोहाचं तेल आज म्हणजे शहरांमध्ये हे मोहाचं तेल खाण्यायोग्य आहे हेच लोकांना माहिती नाही आहे. वास्तविक ते एडिबल ऑइल आहे. आजही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही मोहाची तेल जे आपलं मोहाची टोळंबी जी आहे ती गोळा करून इथं तेलाच्या घाणी आहेत, त्या घाणींमध्ये यांचं तेल काढलं जातं. आणि ही मंडळी जी आहे साधारण 70-80 डिग्रीला ते उकळून घेतात. चांगलं उकळून घेतलं, गार झालं की ते गाळून घेतात आणि मग ते त्यांच्या ह्याच्यामध्ये रेग्युलर याचा वापर करतात. त्याच्या काही आणखीन प्युरिफिकेशनच्या काही पद्धती आहे, ते आपणही ते प्युरिफाय करू शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला ऑर्गॅनिकली आणि प्युअर, की ज्याच्यामध्ये जेनेटिकली काहीही चेंजेस न केलेले अशा वनस्पतीपासून आपण त्याचं खाद्यतेल जे आहे ते वापरू शकतो. साधारण याच्यामध्ये साधारण तुम्हाला 35 ते 40% टोळंबीमध्ये तुम्हाला तेल मिळतं. हे तेल तुम्ही घाणीवर ते तेल काढलं की त्याच्यानंतर जी ढेप उरते ते आपलं ऑर्गॅनिक मॅन्युअर चांगलं होऊ शकतं. साधारण एका हेक्टरमध्ये आपल्याला 2.5 ते 3 टन तेल मिळतं. साधारण 10 ते 12. मी म्हटलं हा रिटायरमेंट प्लांट आहे. 2.5 ते 3 टन म्हटलं तर याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये प्युरिफाय सुद्धा करू शकतो किंवा ही जी ग्रामीण पद्धत वापरून ती सुद्धा वापरू शकतो. त्याचं आपण ॲनालिसिस हे करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण स्वतःही घरगुती काही प्रोसेस आहे त्या वापरून आपल्याला ते प्युरिफाय करता येतं. ढेप जी आहे साधारण ते 3 ते 5 टन येते. आणि हे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून याला मागणी चांगली आहे. आजही आम्ही जी ह्याच्यासाठी नर्सरीसाठी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आणतो साधारण 40 रुपये किलो प्रमाणे ही ढेप आणतोय आम्ही क्वांटिटीत घेतो. त्याचे स्मॉल पॅकिंग करून जर कधी विकले ऑर्गॅनिक टेरेस गार्डन वगैरेमध्ये तर त्याचं ते ऐकू शकतं. मार्च-एप्रिलच्या दरम्यान त्याला फुलं येतील. ती फुलं कलेक्ट करायची, उन्हाळ्यातही ती सुकवणं सोपं आहे आणि त्याला भविष्यामध्ये दरही चांगला आहे. तेल साधारण प्रोसेस केल्यावर आहे ते. नंतर हा जर कधी आपण तेलाचं प्रोसेस जर कधी घरी केलं तर त्याचे काही बाय प्रॉडक्ट निघतात, ते सुद्धा आता आपण वापरू शकतो. आणि
काही ठिकाणी मी असं माझ्या ऐकण्यात आलं की आमच्या भागात नारळ होत नाही. मग जर कधी त्यांनी ही मोहाची झाडं लावली आणि मोहाच्या झाडामध्ये जर कधी त्यांनी मसाल्याची शेती केली, की याच्यामध्ये जायफळ म्हणा किंवा आपण मसाल्याच्या शेतीमध्ये जे काही प्रॉडक्ट घेतले होते, सुपारी लावून सुपारीवर काळी मिरी किंवा फक्त एवढंच आहे की त्या सुपारीच्या ऐवजी आपण नारळाच्या ऐवजी आपण सुपारी नाही सॉरी नारळाच्या ऐवजी आपण मोहाची झाडं घेतलेली आहे. मग इंटर कल्टिव्हेशनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. तर हा झाला एक आपला रिटायरमेंट प्लॅन. योग्य वाटलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि ज्यांच्याकडे अशी शेती आहे व एखाद्याचं नुसती फक्त टेकडी आहे, पण टेकडीवर बाकी काही करता येणं कठीण आहे, त्या ठिकाणी ते मोहाची लागवड करू शकतात. आणि याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये मोहाच्या याच्यामध्ये काय आपण इंटर कल्टिव्हेशन करू शकतो, की याच्यामध्ये आणखीन उत्पन्नासाठी आपण वेगळं काय करू शकतो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. धन्यवाद.